सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. सत्तेमध्ये असलेल्या लोकांची तुम्हाला मदत मिळेल. आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. प्रेमजीवनामध्ये एक नवीन उत्साह येईल. आज तुमच्या घरामध्ये थोडंसं गोंधळाचं वातावरण राहील, परंतु चर्चा केल्यानं मात्र तुमच्यातील मतभेद दूर होतील. तुम्हाला तुमच्या जिवलग मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. त्यांच्यासोबत तुम्ही लांबचा प्रवास करू शकता. तुमच्या मुलांनी चांगलं काम केल्यानं तुम्हाला आज आनंद होईल. आज तुमचा जोडीदार नाराज असेल तर त्याला मनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची काही कामं फार दिवसांपासून अपूर्ण असतील तर ती पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. विद्यार्थ्यांनी एकजूट राहून अभ्यास करावा, त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. तुम्हाला आज वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. जर तुमचा एखादा खटला कोर्टामध्ये चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज सासरच्या लोकांसोबत वाद होऊ शकतो. प्रेमजीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील. जुन्या भांडणातून तुम्हाला सुटका मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहावं लागेल, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत भविष्याची तुम्ही योजना करण्यावरती चर्चा कराल, यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. व्यावसायिक कामामध्ये तुम्ही अनुभवी लोकांची मदत घ्या. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला तुमच्या कौटुंबिक व्यवसायामध्ये यश मिळवून देईल. तुमची आर्थिक स्थिती आज सुधारेल. संध्याकाळी तुम्ही कुठल्याही वादामध्ये पडू नका, अन्यथा तो खटला कोर्टात जाऊ शकतो. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुम्हाला काही भेटवस्तू मिळू शकतात. इतरांची मदत घेतल्यानं तुम्हाला यशही मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास तुमचा आनंददायी आणि फायदेशीर राहील, परंतु तुम्हाला आज तुमच्या जीवनसाथीदाराच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. घरातील समस्या सोडवण्यासाठी आज तुम्ही मोठ्या लोकांसोबत चर्चा कराल, ज्यामुळे तुम्हाला थोडंसं हलकं वाटेल. तुमच्या पराक्रमामुळे तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या सहकाऱ्यांमुळे तुमचा विश्वासघात होऊ शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची धार्मिक कार्यामध्ये आवड वाढेल. सामाजिक कार्य केल्यानं तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या मुलांच्या लग्नाची चिंता आज दूर होईल. व्यवसायामध्ये मोठ्या व्यक्तीची मदत तुम्हाला सर्व समस्यांपासून वाचवेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा वेळ चांगला आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक विचार तुम्हाला ऊर्जा देतील. अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली नाही. नशीब तुम्हाला साथ देणार नाही, त्यामुळे तुम्ही असं करू नका. प्रेमजीवनामध्ये आज तुम्हाला नवीन अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी आज एका मैत्रिणीमुळे तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. मित्र आणि नातेवाईकांमुळे तुम्हाला अनावश्यक खर्च होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरती परिणाम होईल. तुमच्यावरचं जुनं कर्ज आज फेडलं जाईल.
आज तुम्ही महत्त्वाचे व्यवहार टाळा. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आज चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी गाडी चालवताना तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला व्यवसायामध्ये आज संध्याकाळपर्यंत एक चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीवरनं वाद सुरू असेल तर तो आज संपुष्टात येईल. मित्र आणि भावांच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. एखाद्या कर्मचाऱ्यामुळे किंवा नातेवाईकामुळे तुम्हाला आज ताण येऊ शकतो. आज तुम्ही कोणाशीही पैशांचे व्यवहार करू नका. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं फायदा होईल आणि तुमच्या घरातील वस्तू वाढतील. विद्यार्थ्यांना आज भविष्यासाठी एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थी आज त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक कौशल्य निवडतील, ज्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी होतील. तुमच्या बोलण्यातील गोडवा तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ करेल. आज तुमचे मित्रमंडळी वाढतील. घरातील वातावरण चांगलं राहील आणि तुम्हाला तुमच्या वडिलांचं मार्गदर्शन मिळेल. भाऊ बहिणींशी संबंध तुमचे सुधारतील आणि प्रेमजीवनामध्ये तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळेल. तुमचा जीवनसाथी तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना आज एखादी चांगली संधी मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की ज्यांचं आज लग्न झालेलं नाही त्यांना चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी होतील. व्यवसायामध्ये सकारात्मक बदल केल्यानं तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी आज जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमचं कुठलंही काम फार दिवसांपासून रखडलेलं असेल तर ते आज पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला कामाच्या ठिकाणी मदत करेल. तुम्हाला तुमचा भाऊ आणि मित्रांना मदत करण्याची संधी मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या योजनांना आज यश मिळेल, परंतु त्यांना पैशांची अडचण देखील येऊ शकते. आज तुमचे कौटुंबिक संबंध मजबूत राहतील, परंतु तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या खर्चावरती लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल, मात्र तुम्ही धैर्याने परिस्थिती हाताळल्यास आणि बोलण्यावरती नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि बाहेरचं खाणं पिणं टाळा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक विषयांवरती चर्चा करणं टाळा. तुम्हाला आज तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुम्ही जर आज नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, परंतु कामाच्या गडबडीमध्ये तुम्ही कुटुंबाला मात्र विसरू नका. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागतील. तुमच्या भावाचा सल्ला तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल. तुमच्या मुलांनी त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी केल्यानं तुम्हाला खूप आनंद होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानामुळे नवीन संधी मिळतील. यासाठी त्यांना त्यांच्या शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल. परीक्षेसाठी घेतलेली मेहनत आज फळाला येईल. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आजचा दिवस हा चांगला आहे. तुमची सामाजिक आवड वाढेल. प्रेमजीवनासाठी आज वेळ चांगला नाही. कामामुळे तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु तुम्ही अनावश्यक खर्च मात्र टाळा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.